अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या दानपेटी चोरी प्रकरणावरून आता महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा तापू लागले। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं या आंदोलनाचा दुसरा टप्पा नागपुरातून सुरू करण्याची घोषणा केली आहे। विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आजीवन सदस्य असलेल्या राम मंदिरातून हे आंदोलन सुरू होणार असल्यानं या मुद्द्याला राजकीय रंग चढलाय। हिंदुत्व, राम मंदिर आणि दानपेटी चोरीच्या पार्श्वभूमीवर आता ठाकरे विरुद्ध भाजप असा नवा संघर्ष रंगण्याची चिन्ह आहेत। पाहूयात। श्रीरामाच्या दानपेटी चोरी प्रकरणावरून राजकारण तापणार। उद्धव ठाकरे विरुद्ध भाजप असा नवा राजकीय संघर्ष रंगणार। रामरक्षा आंदोलनाचा दुसरा टप्पा नागपुरात होणार। अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या दानपेटी चोरी प्रकरणावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं राज्यभर रामरक्षा आंदोलन छेडलं। दादरच्या हनुमान मंदिरातून या आंदोलनाचा शुभारंभ झाल्यानंतर आता दुसरा टप्पा 18 जुलैला नागपुरात होणार आहे। विशेष म्हणजे रामनगरातील राम मंदिरातून हे आंदोलन सुरू करण्याचं नियोजन करण्यात आलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या मंदिराचे आजीवन सदस्य असल्यानं या आंदोलनाकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। येत्या 18 तारखेला नागपूरमध्ये हा कार्यक्रम होईल, जिथे मी स्वतः जाणार आहे। माझा प्रयत्न आहे की आता हिंदूंनी झोपून चालणार नाही, जागा झालं पाहिजे। आपल्या हिंदुत्वाचा, आपल्या हिंदू धर्माचा दुरुपयोग करून जर लुटण्याचा कार्यक्रम कोणी करत असेल तर त्यांना आता त्यांची जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे। या आंदोलनाच्या निमित्तानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाहीर निमंत्रण देण्यात आले। राज्याचे गृहमंत्री म्हणून त्यांनी रामरक्षा पठणात सहभागी व्हावं असं आवाहनही ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं करण्यात आले। हे आंदोलन कोणत्याही पक्षाविरुद्ध नसून हिंदुत्व आणि धर्माविषयी जागृती करण्यासाठी असल्याचा दावा त्यांनी केलाय। दरम्यान उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना नवनीत राणा आणि रवी राणा यांनी मातोश्री समोर हनुमान चालीसा पठण करण्याचा प्रयत्न केला होता। त्यावेळी पोलिसांनी त्यांना रोखलं आणि नंतर अटकही झाली। हा मुद्दा भाजप आजही उपस्थित करत उद्धव ठाकरेंवर टीका करत असते। याच पार्श्वभूमीवर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनीही उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय। राम सर्वांचा आहे, प्रत्येकाला राम मंदिरात जाण्याचा अधिकार आहे, मात्र रामाच्या नावावर राजकारण करू नये असा इशारा त्यांनी दिलाय। नागपुरातील राम मंदिर प्रशासनानं या आंदोलनावर आक्षेप नोंदवलाय। मंदिर सर्व भक्तांसाठी खुलं आहे, येथे रामरक्षा किंवा हनुमान चालीसा पठण करण्यास कोणतीही हरकत नाही, मात्र मंदिर हे राजकीय आखाडा नाही। आंदोलन करायचं असेल तर मंदिराबाहेर करावं अशी स्पष्ट भूमिका प्रशासनानं घेतली आहे। मंदिर हे कोण्या पक्षाचं नाही, कोण्या व्यक्तीचं नाही, कोण्या जातीचं नाही, धर्माचं नाही। त्या मंदिरात कोणी येऊ शकतं। आता देवेंद्रजी त्या मंदिराचे विश्वस्त असतील म्हणून आता उद्धवजी येऊ नये असं तुम्हाला वाटतं का? चांगली गोष्ट आहे। प्रभू रामाचं नाव उद्धवजींनी घ्यावं, प्रभू रामाचं नाव सोनियाजींनी घ्यावं, प्रभू रामाचं नाव राहुल गांधींनी घ्यावं। राम तो सबका है। तुम्ही कोणत्याही जाती धर्माचे असू द्या, प्रभू रामाचं नाव घेण्याचा अधिकार आहे आणि प्रत्येक मंदिरात जाण्याचा अधिकार। अयोध्येतील दानपेटी चोरी प्रकरणावरून उद्धव ठाकरे सातत्यानं भाजपवर निशाणा साधतायत। राम मंदिर ट्रस्टमध्ये भाजपशी जवळीक असलेल्या व्यक्ती असल्याचा आरोपही ठाकरे गटाकडून केला जातोय। त्यामुळे आता नागपुरातून सुरू होणाऱ्या रामरक्षा आंदोलनाला भाजप कोणत्या पद्धतीनं उत्तर देते आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर हा संघर्ष किती तीव्र होतं याकडे राज्याचं लक्ष लागलंय। अयोध्येतील दानपेटी चोरीच्या मुद्द्यावरून सुरू झालेलं आंदोलन आता थेट नागपुरातील राम मंदिरापर्यंत पोहोचले। हिंदुत्वाच्या राजकारणावरून ठाकरे आणि भाजप यांच्यात पुन्हा एकदा सामना रंगण्याची चिन्ह आहेत। या आंदोलनानंतर राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता नाकारता येत नाही। उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।